नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली आज कोल्हापुरात। जरांगे पाटलांचं कोल्हापुरात जंगी स्वागत। 29 ऑगस्टला अंतरवालीत येण्याचं जरांगेंचं आवाहन। कोल्हापुरात जरांगेंची केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट। काल नाट्यगृहाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने निधी द्यावा, शाहू महाराजांची मागणी। छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंची आक्रोश रॅली। आक्रोश रॅलीला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी। जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। सध्या शिंदे गटात असलेले शरद सोनवणे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। काँग्रेस नेते जिल्ह्यात जाऊन चाचपणी करणार आहेत। काँग्रेसचे वरिष्ठ नेते विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करतील। काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेची तयारी सुरू। रत्नागिरीच्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुती संघर्ष। भाजप शिंदे गटासह अजितदादा गटाचाही दावा। पुण्याच्या वाघोलीत भारतीय जवान किसान पार्टीचा ट्रॅक्टर मोर्चा। 28 ट्रॅक्टरसह 300 शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा। शहरात मोठा पोलीस बंदोबस्त। राज्यात काही भागात पावसाची विश्रांती। पुणे, रायगड, अमरावती, वर्धा आणि यवतमाळला येलो अलर्ट जारी। नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो। पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यातील पाण्यात वाढ। गंगापूर धरण 89% भरलं। बीडच्या परळीतील वाण धरण ओव्हरफ्लो। परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। नागरिकांना मोठा दिलासा। जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो। परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले। दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ। भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून तापी नदीत 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। अकोला शहरातील काटेपूर्णा धरण 83% भरलं। शहरवासियांना आता 6 दिवसांऐवजी 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार। जळगावच्या गिरणा धरणाचा जलसाठा 41.45%वर। शहरात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। बदलापूरला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो। ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 8 धरणांमध्ये 65% पाणीसाठा, तर पिंपळगाव जोगे धरण 22% भरलं। धरण परिसरात जोरदार पाऊस। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी साचलं। आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 860 मिलीमीटर पावसाची नोंद।